मग शक्तिपात घेतल्यापासून कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय, फ्रेश वाटतंय, मस्त वाटतंय. व्हेरी गुड, छान. अजून कोणी कोणी घेतला आजचा शक्तिपात? मी काउंट नव्हते केले किती होते ते. ओके. पॉझिटिव्हिटी वाटते, काहीतरी ऊर्जा हो. आपल्यामध्ये आहे आता असं वाटत असेल, हातांमध्ये पूर्ण शरीरामध्ये काहीतरी जाणवते की काहीतरी फ्लो चालू आहे. जाणवते. हो, नेहमीसारखं जाणवते. नाहीये, रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं आहे. ओके, व्हेरी गुड. आता आजचा टॉपिक आहे, आपण करणार आहोत ऍक्टिव्हेशन आणि स्वतःची हिलिंग कसं करायचं. ऑफकोर्स विथ 10% एनर्जी, पण ती हिलिंग करायची कशी हे फक्त आज शिकणार आहोत थोडक्यामध्ये. तर आधी आहे ऍक्टिव्हेशन. ज्यांनी ज्यांनी आज शक्तिपात घेतला आहे म्हणून अशी संख्या कमी आहे, कारण की खूप लोक नव्हते शक्तिपाताला. आणि काय म्हटलं रे की सगळ्यांच्या हातात येते का? तरी पण उद्याचा ऑप्शन आहे, जे लोक येतील ते उद्या येतील बॅच 2 मध्ये असं. तर हा, ज्यांनी ज्यांनी रेकीचा शक्तिपात आज घेतला आहे, कॉंग्रॅच्युलेशन टू एव्हरीवन. आणि ज्यांचा कोणत्या जेन्युइन रिझनने झाला असेल तर मग ते उद्या ते लोक येऊ शकतात फॉर द बॅच 2 चा शक्तिपात. ओके. आणि तरी सुद्धा काहींचा राहून जाईल, कारण की असतं काही ना काहीतरी आडवं येतं. मनातून इच्छा खूप असते, पण कुठे ना कुठेतरी आपले कर्म म्हणा किंवा काही ना काहीतरी तिथे आडवं येणार. ओके. आणि तरी सुद्धा जर लेव्हल 2 ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तो एकच ऑप्शन असतो, लेव्हल 2 ला आल्यावरती ज्यांचाही लेव्हल 1 चा शक्तिपात राहिलेला असतो त्यांचा 3-4 दिवस आधी किंवा आठवड्याभराच्या आधी लेव्हल 1 चा आधी कम्प्लीट केला जातो आणि मग लेव्हल 2 चा सगळ्यांसोबत कम्प्लीट केला जातो. आणि रेकॉर्डिंग्स तुमच्या बाकीच्या ज्या दिवसाच्या आहेत त्या उद्या आपण 6व्या दिवशी, 5वा दिवस आहे ना, 6वा दिवस उद्या, तेव्हा देत असतो. तुम्हाला लिंक दिली जाईल, तिकडे सगळ्या रेकॉर्डिंग्स अवेलेबल असतात. चालेल. आणि अजून कोणता डाऊट होता? येस, जान्हवी बोला. माझं कालचं सेशन हाफच झालं होतं. नेमकं ते एक्सपेरिमेंट जे करत होतो त्याच्यानंतरचं काहीच अटेंड नाही करता आलं नेटवर्क इश्यूमुळे. तर शक्तिपातचं तुम्ही आता म्हणले ते बॅच 2 ला, मग उद्या किती वाजता अटेंड उद्या करायचं? सेम टायमिंग, उद्या सकाळी 6 वाजता. ओके, किती वाजता? 6 o'clock. टुमॉरो 6 AM. ओके, सकाळी 6ला. ठीक आहे, चालेल. ओके. मग आता आता हे सेशन लेफ्ट केलं तरी चालणार आहे का मी? नाही, हे शिकून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ऍक्टिव्हेशन. आता नाही, लेट ठीक. मी जस्ट टेल यू पुढचं की काय आहे. शक्तिपाताचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जात नाही. मीच दिसत नाही ते रेकॉर्डिंग कसली होणार आहे? ओके. तर शक्तिपाताचा व्हिडिओ एनिवेज रेकॉर्ड केला जात नाही आणि रेकॉर्ड करू पण शकत नाही, नसतोच करायचा. ओके. कारण की ती एक सेक्रेट प्रोसिजर आहे, सो वी कांट रेकॉर्ड दॅट प्रोसिजर. आणि त्यामुळे आता मेसेजेस त्याच्यानंतर येतील की शक्तिपाताचा व्हिडिओ, म्हणून मी सांगते की शक्तिपाताचा व्हिडिओ दिला जात नाही किंवा ते रेकॉर्डिंग होतच नाही. ठीक आहे. त्यामुळे तो एक प्रश्न राहिला. त्याच्यानंतर ज्यांचा राहिला आहे त्यांचा आपण बघितला आहे. उद्याचा एक ऑप्शन आहे, नाहीतर लेव्हल 2 ला जेव्हा आपण एनरोलमेंट किंवा ऍडमिशन घेऊ तेव्हा त्याच्या आठवडाभराआधी लेव्हल 1 चा कम्प्लीट केला जातो आणि त्याच्यानंतर लेव्हल 2 चा सगळ्यांसोबत कम्प्लीट केला जाईल. ओके. आणखी एक, शक्तिपात हा एकदाच घ्यायचा असतो. वारंवार आयुष्यामध्ये शक्तिपात घ्यायचे नाहीत. म्हणजे लेव्हल 1 चा एकदा, लेव्हल 2 चा एकदा, लेव्हल 3 चा एकदा. आणि जर ग्रँड मास्टर जो करेल तर ग्रँड मास्टरचे ते वेगळे असतात. पण शक्तिपात आयुष्यामध्ये एकदाच घ्यायचे असतात. कारण शेवटी ही ऊर्जा आहे, भलेही ती ब्रह्मांडाची का असेना, पण ग्रँड मास्टर एक माध्यम बनत असतो, त्याची सुद्धा तिकडे कमवलेली ऊर्जा खर्च होत असते. त्यामुळे लिमिटेड जे लोकांना, एकतर आपण आता सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट देतो, देर इज नो एनर्जी एक्सचेंज ऍज सच. भलेही आम्ही घोषित करतो वगैरे, ठीक आहे, पण जरी सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये ही भावना नसेल आणि उगाच जर शक्तिपात डबल डबल ट्रिपल ट्रिपल वेळा रिपीट केला जात असेल तर उलट आम्हाला काही होत नाही. उलट आमच्यामध्ये अजून आपण नंतर रिप्लेनिश करत असतो ऊर्जा, पण ते ऋण समोरच्या वरती वाढत जातं, हे त्यांना समजत नसतं. या गोष्टी सांगितल्या जात नाही, पण मी इथे सांगते कारण की समजणं गरजेचं आहे. कारण की कसं, लेव्हल 1 चे कोर्सेस काही काही जण फ्री देतात, 3 दिवसाचे, 5 दिवसाचे. आपण ते 7 दिवसाचं देतो कारण की आपण सगळं एक्सप्लेन डिटेलमध्ये करत आहोत. पण त्यामुळे काय होतं, एक फ्री हा एक शब्द असल्या कारणाने लोकांना वाटतं की आपण सगळीकडे जाऊन शक्तिपात येऊ, पण असं करू नका. शक्तिपात हे खूप महत्वाचा, हा शब्दालाच किती वजन आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे की हे असंच नाहीये की आता उद्या ब्रेड खाल्ला अजून एकदा पुन्हा एक बिस्किट खाऊ, असं नसतं. नाही, असं वाटतं की काय हे काय असं नाहीये. कारण की जोपर्यंत त्या गोष्टीची व्हॅल्यू आपल्याला समजत नाही ना, तर समोरचा आपल्याला काय देतो हे आपल्याला कळणार नाही.
हं? आणि तेवढंच ते मौल्यवान जे आहे ते आपण त्याचं मोल राखला तर आपल्याला उपयोग येईल, नाहीतर आपल्याला कितीही 4-5 वेळा घेतला तरी त्याचा लोकांना उपयोगच होत नाही, म्हणून 5-6 वेळा पुन्हा घ्यावा लागतो. कारण त्याची व्हॅल्यू कळलेली नसते आणि कसं वापरायचं हे मूळच कळलेलं नसतं, म्हणून अशा गोष्टी होत असतात. सो इथे मला हे एक्सप्लेन करणं गरजेचं आहे, म्हणून मी सांगितलं. एकच सेकंड. ओके, तर आता स्टार्ट करूया. आय होप सगळे जे डाऊट्स असेल शक्तिपाताबद्दल दॅट इज सॉल्व नाव. तो आता आपण बघणार आहोत जे ऍक्टिव्हेशन आहे आणि जे हिलिंगचे आज प्रॅक्टिकल काही करणार आहोत. त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेशन हा जो प्रश्न आहे, हा जो एक टेक्निक किंवा एक प्रोसिजर आहे, ती आपण लाईफ लॉंग कितीही वेळा करू शकतो. दिवसातून सुद्धा 3-4 वेळा करू शकतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही. फक्त शक्तिपात एकदा घ्यायचा असतो. ऍक्टिव्हेशन कशासाठी केलं जातं, की आपल्या ऊर्जा ऍक्टिव्ह जशा आहेत तशा ऍक्टिव्ह राहण्यासाठी, मेंटेनन्ससाठी, इन शॉर्ट. कळलंय? आणि त्याचा लेव्हल 2 चा प्रश्न वेगळा आहे, पण ऍक्टिव्हेशनचा बेसिक अर्थ आहे की आपण जर एखाद्याला हिलिंग केली, आता लेव्हल 1च्या हिशोबाने तेवढं काही इंटेन्स हिलिंग होणार नाहीये, सो दॅट इज ओके. तुम्ही ऍक्टिव्हेशन करा, एकदा केलं तरी पण इट इज ओके. पण नंतर जेव्हा केलं जातं तेव्हा ऍक्टिव्हेशन दर प्रत्येक ह्याला हिलिंगच्या आधी करणं गरजेचं असतं. का? कारण समोरचा जर तहानलेला आहे, आपल्या ग्लासातलं पाणी त्याला ओतून दिलं प्यायला, तो व्याकुळ आहे तहानलेला, त्याला गरज आहे, दिलं, पण शेवटी आपला ग्लास नंतर रिकामा राहतो, मग तो ग्लास पुन्हा भरावा लागतो. सो दॅट इज ऍक्टिव्हेशन. ओके, ठीक आहे. तर आता आपण बघूया ऍक्टिव्हेशन म्हणजे काय. आणि हिलिंग मध्ये आपण बघणार आहोत, आधी प्रॅक्टिकल करायचं आणि हिलिंग सुद्धा. हिलिंग आपण स्वतःवर करणार आहोत, थोडक्यात हिलिंग करायची. नंतर आहे प्रॅक्टिकल, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की आपल्या बोलांनी आपण आपल्या पाण्याची जी चव आहे ती बदली करू शकतो का, मिठाचा खारटपणा फक्त बोलांनी आपण कमी करू शकतो का, याचं प्रॅक्टिकल आज आपण करणार आहोत. सो हिलिंग कशी वर्क करते आणि अफर्मेशन कसं वर्क करतो हे याचा उद्देश आहे. काही बाकी दुसरं याच्यामध्ये काही साध्य नाही करायचं. सो बिफोर ऍक्टिव्हेशन मी फक्त आता रेकीची प्रार्थना तुम्हाला सांगते, ती तुम्हाला बोलायची आहे. आता ती प्रार्थना इथे जेव्हा टीम व्हिडिओज लावते तेव्हा त्याच्यामध्ये आलेली असेल. लावतात ना व्हिडिओज, तेव्हा त्याच्यामध्ये आली असेल. काय करायचं आहे, प्रार्थना पाहिजे तर सगळ्यांनी लिहून घ्या, नंतर व्हिडिओ बघून लिहिली तरी सुद्धा चालणार. हात जोडायचे आहेत, माझ्यासोबत फक्त रिपीट करा, नंतर व्हिडिओ येतील तेव्हा तुम्ही लिहू शकता. मी स्वतःची आभारी आहे किंवा स्वतःचा आभारी आहे. मी माझ्या मातापित्यांची आभारी आहे. माझ्या समस्त गुरुजनांची मी आभारी आहे. या दिव्य रेकी शक्तीची मी आभारी आहे. माझे समस्त ईश्वर गुरु, माझ्या सद्गुरूंची मी आभारी आहे. रेकी अमृत आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत 3 वेळा बोलायचं. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता काय करायचंय, ही झाली रेकीची प्रार्थना. ह्याच्या पुढे लेवल 2, लेवल 3 कोणताही काही असो रेकीचं, प्रार्थना ही जी आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे. ह्याच्यामध्ये प्रार्थना म्हणजे काय करतो, ह्या सगळ्या ऊर्जांना आपण आवाहन करतो, त्यांना इन्व्होक करत आहोत. कारण की ते आपण आपली ऊर्जा वापरणार नाही आहोत, ह्या सगळ्यांची ऊर्जा आपण वापरणार आहोत. मग त्या ऊर्जांना आपण इन्व्होक करत आहोत. ते रेकी असेल, आपले सद्गुरू असतील किंवा ईश्वर गुरु असतील. मग तिथे कोणताही तुम्ही ईश्वरांना मानत असाल. आता काय करायचंय, सगळ्यांनी हात रब करून घ्या. सो फॉर ऍक्टिव्हेशन आधी डावा हात घ्या समोर स्वतःचा, आणि ह्या डाव्या हातावर उजव्या हाताने, आता मी काय करते थोडं फक्त बघा, क्लॉकवाईज मोशन करायचं आहे. सर्क्युलर मोशन, असं पटापट फिरवायचं नाहीये, एकदम हळूवार फिरवायचं आहे आणि बोलायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्जिंग करणार आहोत, हिलिंग करणार आहोत आणि प्रोटेक्शन देणार आहोत टू युअर पाम चक्रा. सो 21 वेळा, म्हणजे अंदाजे 21 वेळा, मोजत बसायचं नाही, अंदाजे 21 वेळा सगळ्यांनी करायचं आहे. आता चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. स्टार्ट डुईंग इट. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. तुमच्या हातातून तुम्हाला आता संवेदना जाणवायला सुरू होतील की हातामध्ये एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार झालेली आहे, ती अशी गोल गोल फिरत आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा.
कंटिन्यू. चार्ज, हील and protect my palm chakra. अंदाजे 21 times you need to repeat. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. Very good. ज्यांचे व्हिडिओज ऑफ आहेत त्यांची जबाबदारी माझी नाही. चुकीचं करताय की बरोबर करताय आय कॅन टेल यू. Charge, heal, and protect my palm. 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 Charge, heal, and protect my. Charge, and protect my palm. Charge, heal. हळूवर करायचं पटापट करायचं नाही. ओके. ज्यांचं लेफ्ट हँड झालं सेम प्रोसिजर उजव्या हातावरती करायचे. आता लेफ्ट हँड आपला क्लॉकवाईज फिरणार. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. क्लॉकवाईज हा घड्याळाच्या दिशेने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. संपूर्ण ध्यान त्या संवेदनांकडे फोकस करायचं आहे. हळूवार करायचंय. जान्हवी हळू करायचंय. Charge, heal, and protect my palm chakra. Yes. छाया रहनग डाळे तुम्ही उलट करताय. क्लॉकवाईज मोशन अँटी क्लॉकवाईज करताय. हा आता हा असं करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. येस आता बरोबर आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. कंटिन्यू. Charge, heal. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. अंदाजे 21 वेळा करायचं आहे. Charge, heal. Heal, and heal. Heal, Charge, गुड. आता ज्यांचं झालं असेल पुढची प्रोसिजर आहे. डाव्या हाताची मूठ बांधायची आहे आणि आपल्या मांडीवर ठेवायची आहे अशी. आणि उजव्या हाताने आपल्या क्राऊन चक्राच्या वरती क्लॉकवाईज मुवमेंट करायची आहे आणि बोलायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय ऑल 7 चक्रा. 7 चक्रांचं. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. हळू करायचं एकदम, नाही तर सगळेजण काही काही लोक असे करतात. असं असं करून नाही होणार आहे. थोडंसं स्लो मुवमेंट घ्या. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय ऑल 7 चक्रास. छाया रंग डाले उलट करताय आता पण. क्लॉकवाईज असं पाठी नाही, असं करा. पुढे या. क्लॉकवाईज. घड्याळाचा काटा कसा फिरतो तसं. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय ऑल 7 चक्रास. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय ऑल 7 चक्रास. मराठीतून बोललात तरी चालेल.
ओके. पुढे काय करायचंय, ज्यांचं झालं असेल त्यांनी आता आपल्या नाभी चक्रावर करायचंय. आता हाताची मूठ तशीच राहणार आहे डाव्या हातीची, फक्त उजव्या हाताने आपल्या समजा इथे नाभी आहे तर नाभी चक्रावरती क्लॉकवाईज मुवमेंट. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट बाय नाभी चक्र. नाभीपासून आपला जन्म आहे, 72,000 नाड्या नाभीमध्ये आहे. सो चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. नाभीच्या इथे करायचं. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Continue. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, and protect my Nabhi chakra. Charge, heal, अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. तुम्हाला तुमच्या हातामध्ये आता ऊर्जा जाणवणार आहे, थोडी त्याची इंटेन्सिटी वाढलेली आता जाणवेल. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. कंटिन्यू डुईंग दिस. ओके. पुढे काय करायचंय, ज्यांचं झालं असेल त्यांनी पुढे हाताची मूठ ओपन करायची आहे आणि आपल्या हृदय चक्रासमोर दोन्ही हात असे ठेवायचे आहेत स्वतःच्या दिशेने आणि करायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. संपूर्ण शरीर आणि ऑरा. त्यांचं काय करायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट. सो चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. मराठीतून बोललात तरी चालणार आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. हातातून संवेदना जाणवणार आहे, थोडासा हात मागे पुढे झाल्यासारखा सुद्धा वाटेल. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. Charge, heal, protect my whole body and aura. Charge, heal, and protect my whole body and aura. Charge, heal, and protect my whole body and aura. Continue. ओके. आता काय करायचं आहे, झालं सगळ्यांचं? पूर्ण हात रब करायचे आणि आपल्याला एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. कसा एनर्जी बॉल क्रिएट करणार आपण, दोन्ही हात अशा पद्धतीने थोडेसे अंतरावरती मागे पुढे घ्या, स्लोली, असं पटापटा नको, स्लोली. आणि बघा एनर्जी जाणवते का, एनर्जीचा एक पूर्ण तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड अशी जाणवेल. एनर्जी असं काहीतरी बॉल आहे हातामध्ये, अशा पद्धतीने तुम्हाला जाणवेल आता. व्हेरी गुड. ज्यांना नसेल जाणवत त्याने जरा
छोट्या डिस्टन्सवरती करा, डायरेक्ट मोठं करू नका. ओके, कमी डिस्टन्सवर करा आणि तुम्हाला जाणवेल की तिथे आता थोडासा हात असा मागे पुढे होईल तुमचा. आणि ज्यांना जाणवत असेल त्यांनी थोडा डिस्टन्स वाढून बघा कसं वाटतंय, आता पूर्ण वाटतंय का काय. हातातून संवेदना अशा पूर्ण आत बाहेर होतात असं जाणवेल. ओके, व्हेरी गुड. आता काय करायचंय, हा जो एनर्जी बॉल आपण स्वतःच्या एनर्जीने क्रिएट केला, ही आपल्यातलीच ऊर्जा आहे. ती ब्रह्मांडाची पण आहे, पण आता ती आपल्यामध्ये इन्कल्केट झालेली आहे. ओके, आता ह्या एनर्जीला आपल्याला स्वतःच्या 7ही चक्र संपूर्ण शरीरामध्ये काय करायचंय, प्रवाहित करायचंय. सो व्हॉट यू नीड टू डू, असं करा की आपण त्याला लिफ्ट करतोय. जस्ट लिफ्ट इट अप आणि आपल्या सहस्त्रार चक्रावरती त्याला आपल्याला हळूहळू काय करायचं आहे, आतमध्ये इम्प्लांट करत जायचं आहे. डोळे बंद करायचे आहे आणि बघायचं आहे की ह्या अनंत स्रोतातून वाहत येणारी आणि हळूहळू, मी जसं असं बोलतो तुमचा हात अशा पद्धतीने हळूहळू खाली घेत जायचा आहे. ओके, पूर्ण शरीरावरती कंटिन्यू कल्पना करा की अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रातून तुमचे 7ही चक्र, मन, मस्तिष्क, हृदय, संपूर्ण ऑरा आणि शरीरातील प्रत्येक अवयवामध्ये आता प्रवेश करत आहे. प्रत्येक चक्रांमध्ये ती आता प्रवेश करत करत तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये सिस्टमॅटिकली प्रवाहित होत आहे. जर तुमचे 7ही चक्र आणि संपूर्ण शरीर यामध्ये जर कुठल्याही प्रकारची नकारात्मकता अथवा एखादं दुखणं किंवा पेन असेल, तर ही ऊर्जा तुमच्या शारीरिक आणि मानसिक लेवलवरचे सर्व निगेटिव्हिटीजला कायमस्वरूपी हील करत आहे. ह्या दिव्य रेखीच्या उपचारात्मक शक्तीने तुम्ही आता कायमस्वरूपी हील होत आहात, हील होत आहे, हील होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. रेख्य अमृत, रेख्य अमृत, रेख्य अमृत. ओके, झालं. गुड. एनर्जी जाणवली, जाणवते, भरपूर जाणवली. सकाळपेक्षा आता जास्त जाणवली असेल. ओके, व्हेरी नाईस, छान. खूप चांगलं जाणवलं, एकदम असं झनझन झनझन झाल्यासारखे जाणवलं. आपल्यामधलीच ऊर्जा आहे की नाही, तर फक्त 10% आहे. नाही, हात भारी झाले होते बिलकुल, असं वाटते कोणीतरी उचलले आपले हात. येस, तर इमॅजिन काही फक्त 10% दिली अजून आताशी तुम्हाला. अजून आपले उरलेले 90% बाकी आहे द्यायची. ठीक आहे, तर आता काय करायचंय, स्वतःची हिलिंग करूया. यासाठी काय करायचंय, आता पुन्हा प्रार्थना करायची गरज नाही, ऑलरेडी आपण केली आहे म्हणून. तो हात रब करायचे आणि तुम्हाला कुठे शरीरावरती दुखत असेल किंवा टेन्शन असेल, कोणत्याही प्रकारचं दुखणं, वेदना काही असेल, मानसिक लेवलच्या असू शकतात किंवा शारीरिक लेवलच्या असू शकतात. जर शारीरिक लेवलच्या असतील तर त्या पर्टिक्युलर भागावरती, समजा हात दुखतो तर त्या हातावरची अशा रीतीने हात ठेवायचा आहे. आता इथे मी एका हाताने दाखवले, तुम्ही 2 हाताने ठेवायचे. हिलिंग करताना हात कसा हवा, हिलिंग करताना हात एक तर हाताची बोटं जुळलेली पाहिजे, अशी नकोय. आणि हात कसा पाहिजे, थोडासा असा कर्व पाहिजे, पिरामिड शेप, असा कोन शेप पाहिजे हाताचा. एकदम असा नाही, असा एकदम फ्लॅट पण नाही, थोडासा कर्व, जसा आता माझा आहे दिसतोय. अशा पद्धतीने आपल्याला हिलिंग करताना हात ठेवायचा असतो. समजा एखाद्याचा खांदा दुखतो, तो खांद्यावरती अशा पद्धतीने एकदम असा दाबून हात नाही ठेवायचा, अलगद ठेवायचा. आयदर टच करू शकता किंवा वरचेवर ठेवू शकता. ठीक आहे, आयदर टच करू शकता किंवा वरचेवर ठेवू शकता. जिकडे समजा पोटाचं वगैरे असेल तर दोन्ही हात तिथे राहू शकतात. आता खांदा आहे तिकडे दोन्ही हात नाही राहू शकत, एक हात ठेवला तरी सुद्धा चालेल. आणि ज्यांना पाठीमागे कुठे दुखत असेल तर पाठी हात कसा जाणार, मग त्या भागाच्या एक्झॅक्टली समोरच्या पाठला हात ठेवा आणि हिलिंग द्या. चालेल, स्टार्ट डुईंग इट. हँड रब करा आणि जिकडे तुम्हाला हिलिंग द्यायची आहे तिथे हिलिंग द्यायला सुरू करा. हिलिंग किती वेळ द्यायची, हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायची असते. आपण ठरवायचे नाही वेळ, हातातून संवेदना सुरू होऊन त्या संपेपर्यंत हिलिंग चालू ठेवायची आहे. मनातल्या मनात अफर्मेशन द्यायचे की हा माझा पर्टिक्युलर अंग किंवा अवयव वॉट एव्हर आहे ते पूर्णपणे स्वास्थ्यपूर्ण झालेलं आहे, हील झालेलं आहे. ओके, करा, स्टार्ट.
हस्तस्पर्श हलका ठेवायचा आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. हातातून काहींना गरम वाफा निघालेल्या जाणवतील, काहींना थंडावा जाणवेल, काहींना एनर्जीचा फ्लो, त्याची इंटेन्सिटी जाणवेल. ज्या कुठल्याही भागाला तुम्ही हिलिंग देत आहात, तो अवयव आता संपूर्णपणे स्वास्थ्यपूर्ण आणि हील झालेला बघायचा आहे. त्याला इंटेन्शन किंवा अफर्मेशन द्यायचं आहे की माझा हा पर्टिक्युलर अवयव आता संपूर्णपणे स्वास्थ्यपूर्ण बनलेला आहे. इट इज कम्प्लिटली healed नाव. इट इज नाव कम्प्लिटली healed. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. या अवयवाला संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ झालेला आहे. कंप्लीट हिलिंग, कंप्लीट हिलिंग, कंप्लीट हिलिंग. संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ आता मला प्राप्त होत आहे. आय एम बिंग कम्प्लिटली healed. I am being completely healed. Permanently, permanently, permanently. Continue doing this. एका वेळेला एकच अवयव करायचा आहे. जोपर्यंत त्याची हिलिंग होत नाही, दुसऱ्या अवयवाकडे जायचं नाही. व्हेरी गुड. संपूर्ण फोकस तुमच्या हिलिंग कडे करायचा आहे. हातातून निघणाऱ्या संवेदनांकडे ध्यान केंद्रित करायचं आहे. फोकस ऑन युअर हिलिंग अँड व्हायब्रेशन्स. ज्यांचं झालं असेल त्यांनी पाणी पिऊन घ्यायचं. रेखीला धन्यवाद करायचा आहे. मी स्वतःची आभारी आहे आणि दिव्य रेखी शक्तीची मी आभारी आहे. तो कोणी कोणी केलं हिलिंग? येस, मेघाली मेंढे बोला. मी पण केलं. माझी मान ना बऱ्यापैकी दुखत होती म्हणजे, आणि आता छान वाटते, रिलॅक्स वाटते.
म्हणजे थोडी 50% कमी झाली. मला हो 50% आराम भेटलाय. व्हेरी गुड. आपण किती फक्त हार्डली 3 मिनिटं पण नसेल की ठीक आहे. हो 2 मिनिटाच्या हिलिंग मध्ये जर 50% आराम भेटत असेल इट्स गुड. 2 मिनिटामध्ये हिलिंग केली आपण. हो व्हेरी नाईस. पूनम कदम बोला. मस्त वाटलं ते हातामध्ये एनर्जी असं एकमेकांना खेचत होतं असं वाटलं आणि हिलिंग केलं तेव्हा पण छान वाटलं. गुड. प्रत्येकाला स्वतःचा काही ना काहीतरी अनुभव आलाच असणार आहे. ओके. येस. नीलम पिसाळ मगासपासून एक्साइटेड आहात बोला. अनम्यूट करा. खूप भारी भारी वाटत होतं. भारी भारी वाटत होतं म्हणजे तसं भारी भारी हा. वाटत होतं का हेवी हेवी वाटत होतं? असं नाही असं हेवी हेवी असं वाटत होतं. काहीतरी जड होत आहे. आपल्या हातचा हात दुखत आहे ना. त्याला हम्म, खूप अजून हम्म. अजून पेन होऊ लागला होता. ओके. व्हेरी गुड. हा. हिलिंग कुठे केलीत? हाताला इथं खांद्याला. मग खांदा कसा आता? आता बरं आहे थोडस. थोडाफार बरा वाटलं. होणार होणार. व्हेरी गुड. आता हे कसं आपली आता लेवल समजा वनच्या जर मला हिशोब आता काय माझ्या बोलतात? मुलाला जर माझा मुलगा विसरडू आहे की म्हणजे अभ्यास केलेला तर लक्षात राहत नाही त्याला हिलिंग देऊ शकते का मी? देऊ शकता पण आता तेच मी आता पुढचं सांगणार होते त्याच्या आधी प्रश्न विचारलात की ऊर्जा आपली 10% आहे. ओके. त्यामुळे त्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत. हं? असे डायरेक्टली याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट सध्या येणार नाहीत. थोडं थोडं त्यात पेन वगैरे असेल तर आपण तिथलं इथे कमी करू शकत आहोत. पण मेजर वगैरे केसेस काय असतील म्हणजे मेमरी इन्क्रीज करणं किंवा अशा काही गोष्टी ज्या आहेत किंवा कोणत्याही बाकीचे जे आहेत त्याला आपल्याला तेवढी ऊर्जा लागणार आहे. हं? त्याच्यासाठी मग ते सिम्बॉल्स वगैरे युज केले जातात. आता तुम्ही प्रश्न विचारला पटकन माझ्या तोंडात आलेलं उत्तर पण मी ते उत्तर देऊ शकत नाहीये कारण की आपली ऊर्जा 10% आहे लेवल 1ची आहे. हं? ठीक आहे. हे पण आपण शिकवतो लेवल 2च्या जेव्हा आपण पहिला सिम्बॉल शिकवतो तेव्हा याचं उत्तर तुम्हाला मिळेल. ठीक आहे की हो मला मेमरीसाठी माझ्या किंवा याच्यासाठी कसं करायचं. माझ्या त्या मुलासाठी शिकायचं आहे. येस येस डेफिनेटली आहे त्याचं उत्तर. मला पटकन तोंडात आलेलं परंतु मला आठवलं की नाही लेवल 1ची पाहिजे सो मी थांबली. ओके. ठीक आहे. आता लिमिटेशन काय आहे? आता काही जणांचे हात दुखले असतील कारण की खांद्याची हिलिंग, मानेची हिलिंग तर हात किती वेळ पकडून ठेवणार तर हात त्याच्यामुळे हात जड पडतात. पण हे लिमिटेशन लेवल 1 पुरतं असणार आहे. लेवल 2 ला गेल्यावरती आपल्याला सगळ्या ठिकाणी हात ठेवत बसण्याची गरज लागत नसते. हं? तिकडे आपल्याला वेगळ्या टेक्निक असतात. आता हे लेवल 1 आहे म्हणून एकच लिमिटेशन आहे इथे म्हणजे मेजर लिमिटेशन जी येते ती म्हणजे आपण डिस्टन्स हिलिंग करू शकत नाही लेवल 1 ला. त्यामुळे सगळा हा इथे इश्यू येत असतो. पण लेवल 2 ला गेल्यावरती पहिलं तर डिस्टन्स हिलिंग शिकवली जाते म्हणजे हा जो मेजर लिमिटेशन आहे ही निघून जात असते लेवल 2 ला. ठीक आहे. त्यामुळे आता सध्या तुम्हाला लेवल 1 ला असल्या कारणाने किंवा 10% ऊर्जा असल्या कारणाने त्या ठिकाणी जाऊन जाऊन हात आपल्याला ठेवावं लागत आहे. म्हणून तर प्रॉब्लेम होतो. समजा इकडचे कोणाला मानेची किंवा डोक्याची कोशाची हिलिंग करायची असेल तर हात तेवढा वेळ ठेवणं शक्य नसतं. हे झालं स्वतःचं. इतरांचं करत असताना प्रत्येक माणूस तेवढा कम्फर्टेबल नसतो की एवढ्या 5-5, 10-10 मिनिटं एखाद्यावरती आपण हात ठेवून बसू. नाहीच कोणालाही तेवढा वेळ कारण की हिलिंग जे मेजर केसेसची हिलिंग असते ती अशी काही 1-2 मिनिटात होणारी नाही. तिकडे 5 ते 10 मिनिटं तरी मिनिमम हिलिंग द्यावी लागते. हं? तर 10 मिनिटं प्रत्येकाच्या शरीरावरती तेवढा वेळ आपण हात नाही ठेवू शकत. सो हे लिमिटेशन कुठे आहे? लेवल 1 ला असणारच आहे कारण की ऊर्जाच 10% आहे. आणि वरतून आपल्याकडे सिम्बॉलचं वगैरे अटॅचमेंट नसतं त्यामुळे. ठीक आहे. वेराज लेवल 2 लेवल तिला मग तिथे प्रश्न येत नाही. कारण की ते मेजरली आपण डिस्टन्स हिलिंग करायला शिकतो. मग तिकडे ऍक्च्युअल मध्ये कोणासमोर जाऊन किंवा त्या व्यक्तीला समोर असलाच पाहिजे वगैरे गरज नसते. हं? ठीक आहे. ओके. असं इथपर्यंत कळलंय? म्हणतो त्या आपण असं म्हणजे लेवल वनला समजा आपण थोडीफार 10% एनर्जी आहे ना तर आपण आपल्या छोट्या मुलाला देऊ शकत नाही का? हं. असे मेमरी वगैरे इन्क्रीज करून वगैरे काही करून आपण देऊ नाही शकत काय? क्राऊन चक्राला तुम्ही अफर्मेशन तोपर्यंत देऊ शकता. लेवल 2 ला ऍडमिशन घेईपर्यंत. अफर्मेशन. बाकी याच्यात दुसरं काही नाही. अफर्मेशन देऊन आपण करू शकतो. म्हणजे तो कसा आहे अभ्यासात खूप चांगला आहे पण विसराळू आहे ना म्हणून बोलत. माहितीये पण मी तेच सांगितलं ना लिमिटेशन येतं की तिथे आपण बाकीचं काही टाकू नाही शकत करू शकत नाहीये. एवढंच करू शकतो की इंटेन्शन देणं.
बाकी काय जे मी आता जेवढं शिकवलं आहे तेवढं, त्याच्या पुढचं मी तुम्हाला डीप मध्ये सांगू शकत नाही, आहे पण सांगू शकत नाही असं. हं? चालेल, मॅम बोला. लेवल 1 म्हणजे बेसिकली इट इज फॉर सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन राईट येस. अँड सेकंड इज फॉर द अनदर पीपल म्हणजे आता नाही, आपण सेकंड इज फॉर द अनदर पीपल नाही. सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, पूर्ण स्वतःची हिलिंग नाही. सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुमचं सबकॉन्शियस माइंड तयार होणं. ठीक आहे, इथे आपण कोणतेही डायरेक्ट हिलिंग, कोणत्याही मेजर इश्यूची हिलिंग आपण लेवल 1 मध्ये करतच नाही आहोत. आणि लेवल 2 ला गेल्यावरती दोन्ही हिलिंग किंवा दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन होणार, स्वतःची आणि इतरांची. इट इज नॉट ओनली फॉर अदर्स, इट इज फॉर युअर सेल्फ ऑल्सो. ठीक ओके. आहे, लेवल 2. मला मागाची म्हणजे मला कालपासून मायग्रेनचा त्रास होत होता आणि माझा हा भाग खूप दुखत होता. सो मगाशी मी इथं हात ठेवला होता. सो हाफ ऑफ द पोर्शन हॅज स्टार्टेड टू रिड्यूस म्हणजे दुखायचं थांबत झालंय. हो हो हो. हे पेन वगैरे जे आहेत ना, त्या आपण टेम्पररी थोड्या वेळ तेवढं कमी करू शकतो. असं नाही की नाहीच करू शकत. 10% जे आहे, येस वी कॅन डू. पण तिथून आपल्याला परमनंट सोल्युशन विचाराल की ह्याच्यामध्ये कसं करू शकतो काय, तर ते आपण आता इथे सांगू शकणार नाही. पेन रिलीफ करू शकतो किंवा एखाद्याला थकवा आला असेल किंवा अचानक थोडं एकदम जास्त झालं, त्याला थोडं माइल्ड करायचं असेल, त्याच्यानंतर ऑरा क्लिन्झिंग असतील, तर ह्या आपण लेवल 1 ला करू शकतो डेफिनेटली. ठीक आहे, चालेल. जाऊया आता पुढे. पुढचं प्रॅक्टिकल आता करायचं आहे ते म्हणजे, येस प्रमिता बोला. नेटवर्क मॅम हा बोला. जेव्हा ना मी असं हिलिंग केलं ना समोर घेऊन, तर मला एक विचारायचं, मला असं दिसलं की एक ब्लॅक सर्कल आणि त्याच्या आजूबाजूला येलो लाईट. हे माझ्या मनाची कल्पना आहे का, असं दिसू शकतं? कुठे दिसलं तुम्हाला? थर्ड आय समोर दिसलं? हा, इथं मी जेव्हा असं डोक्यावर हात ठेवून हिलिंग केलं ना, तेव्हा मला असं मध्ये ब्लॅक स्क्वेअर मध्ये आणि त्याच्या बाजूला एक अशी छोटी अशी येलो लाईट दिसली, अशी गोल म्हणजे चौकोनीच त्याला. तर हे असं का दिसलं मला? नाही, हे दिसू शकतं. दिस इज नॉर्मल. वेगवेगळे रंग, त्याच्या छटा, कधी वर्तुळाकार दिसेल, कधी कधी फिरताना दिसेल, कधी कधी फक्त लाईट अशी येते जाते होते. दॅट इज ओके. ती ऊर्जा असते, प्रत्येकाला दिसणार. ओके. ते होतं, बेसिक आहे ती गोष्ट. चालेल, आता पुढे जाऊया आपण. कुठपर्यंत आलोय आपण? हा, आता काय करायचंय, सगळ्यांनी ना पटकन जाऊन एका ग्लासमध्ये थोडं पाणी घेऊन या. ग्लास, बॉटल जे काय असेल ते, आणि वाटीमध्ये थोडंसं मीठ आण. थोडंसं मीठ, वाटी भरून मीठ आणायचं नाहीये. मीठ साधं घ्यायचं की खडे मीठ घ्यायचं? नाही नाही, साधं घरातलं मीठ आहे ना, तेच घ्यायचं. आणि पाण्यामध्ये मीठ मिक्स माझ्याकडे ते करायचं नाही. व्हॉट एव्हर जे काही घरी सेंद्रिय मीठ नाव असेल, काय ते? सैंधव वगैरे कोणतेही चालेल, पिंक सॉल्ट, आपला नॉर्मल सॉल्ट, ते पण चालेल. मीठ वाटीमध्ये आणा. मिठाची बरणी वगैरे उचलून आणू नका. तेवढी एनर्जी नाही की अख्ख्या बरणीचं आपण चेंज करू. आणि पाणी आणि मीठ वेगळं आणा, नाही तर काही लोक बोलतील पाण्यामध्ये टाकलं मीठ. तसं करू नका. हे ते आले. आपण ऍक्च्युली इथे बेसिकली काय बघणार आहोत की आपल्या बोलांनी, आपल्या अफर्मेशनने पाण्याची चव आपण बदली करू शकू. आपल्या बोलांमध्ये आहे का? आता अफर्मेशन बघूया किती काम करतं. अजून बोल ब्रह्म नाही ठरलेत, पण सांगते अफर्मेशन वर्क करतं. व्यवस्थित मग आपले बोल पण खरे ठरायला सुरू होतात, जसे जसे आपण प्रॅक्टिस करू. मजा येते. मग लोक आपल्याला सांगतात नीट विचार करून बोल, पटकन काय बोलू नकोस. ठीक आहे, म्हणजे मला बोललं जातं असं, तू थांब, तू का बस, थांब जरा, काय बोलू नकोस, नाही तर पटकन आपण काय बोलून जायचं, असं व्हायचं. ठीक आहे, त्यामुळे आता काय करायचंय, आपण फक्त बघायचंय की आपल्या बोलांनी किंवा अफर्मेशनने पाण्याची चव चेंज होते का. त्यामुळे आता हातामध्ये जे पाणी असेल त्याचा एक घोट पिऊन बघा, तर पाण्याची चव बघा कशी आहे. मॅम ऍक्च्युली माझं नेटवर्क गेलं होतं. तुम्ही आधी इन्स्ट्रक्शन्स नाहीत ना दिल्या? नाही, आय वॉज वेटिंग फॉर युअर.
बघितले पाण्याची चव, एक घोट पिऊन बघायचं. आता काय करायचं, तो ग्लास किंवा बॉटल हातामध्ये घ्यायची. बॉटलचं झाकण उघडलेलं पाहिजे जर बॉटल असेल तर. हातात घ्यायचं किंवा खाली जमिनीवर तुमच्या समोर ठेवली तरी चालणार आहे. त्याला काय सांगायचं, सपोज आता समजा ही ग्लास आहे समजा, तर ह्याला आधी बोलायचं थँक्यू, मी तुझी आभारी आहे. हम्म? रेकीची प्रार्थना ऑलरेडी आपण केली आहे, पाहिजे तर बोलू शकता थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. तर ग्लास हातात धरायचा आणि त्याच्यावरती हात ठेवायचा आणि अफर्मेशन द्यायचं आहे. 21 वेळा हात फिरवला तरी चालणार आहे. आणि अफर्मेशन काय द्यायचं, की मी तुझी आभारी आहे. आता दिव्य रेकीच्या कृपेने, आता फक्त ऐकून घ्या नाही तुम्ही करायला लागाल. दिव्य रेकीच्या कृपेने आणि माझ्या ईश्वरकडूनच्या कृपा आशीर्वादाने मी आता तुझी चव बदली करत आहे, किंवा आपण बोलू शकतो की तुझी चव आता पूर्णपणे चेंज झालेली आहे. तुम्हाला ज्या कोणत्या गोष्टीची चव त्या पाण्याला द्यायची आहे तुम्ही देऊ शकता. समजा मी फॉर एक्झाम्पल म्हणते की तुला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. तुम्ही नारळ पाण्याची, मंदिरातील तीर्थाची, कोणत्याही कशाची, किंवा गोडवा वाढलेला आहे, अशा पद्धतीने तुम्ही अफर्मेशन देऊ शकता. कंटिन्यू स्टार्ट करायला. आणि ते मीठ मॅम. मीठ राहू द्या, आता पाण्याचंच सांगितलं आधी, म्हणून मला वाटलं कोणतरी बोलेलच मिठाचं काय करायचं पाण्यासोबत. फक्त पाण्याचं करा, मिठाचं नंतर होईल. ओके, स्टार्ट डुइंग इट. दिव्य रेखेच्या कृपेने हे पाणी आता पूर्ण चार्ज झालेलं आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आता प्राप्त झालेली आहे. असं बोलत बोलत 21 वेळा हळूवार हात फिरवायचा. आपली पूर्ण ऊर्जा त्याला द्यायची. फोकस अँड डू इट. डोळे बंद, फोकस अँड डू इट. प्रकाश सर, हळूहळू करा, हळूहळू, स्लोली, एकदम स्लोली. तुमची ऊर्जा तरी गेली पाहिजे त्याच्यात, एकदम फास्ट फास्ट करायचं नाही. फील इट अँड डू इट. झालं. ज्यांचं झालं असेल त्यांनी पाणी पिऊ, त्यांना थँक्यू बोला पाण्याला आणि पाणी पिऊन घ्या. एक घोट घ्या आणि पाण्याची चव बघा. बदलली मॅडम, चव बदलली आहे. बदलली? कोणती चव दिली? देवाच्या तीर्थाची दिलती. व्हेरी नाईस.
काम करतं की नाही? पाणी ऐकलं एका ग्लासातलं तर आपलं शरीर पण ऐकेल ना. शरीर तर 70% पाण्याचं आहे. समोरच्याचं पण ऐकेल, आपलं पण लागलं ऐकेल. पाणी गोड लागलं पाणी गुड. आता आहे. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. छान. असं प्रॅक्टिकल केलं की मजा येते की अरे हा हे खरोखर काम करतंय, अरे हा हे आपण करू शकतो. एक तर स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येतो की आपण करू शकतो. हे मेन आहे. गुड. आता काय करायचंय, ते जे समोर मीठ ठेवलेलं आहे त्याला घ्यायचं. वाटीमध्ये घ्यायचं ते मीठ, म्हणजे ती वाटी घ्यायची. आधीचं थोडंसं त्याचं एक चव घेऊन बघा, थोडंसं पिंच वर घ्या आणि त्याची चव बघा किती, म्हणजे किती खारटपणा आहे, किती त्याची इंटेन्सिटी आहे खारटपणाची. ओके, त्याची ओरिजिनल चव कळली आपल्याला. आता काय करायचंय, पूर्ण पाणी पिऊन घ्या, त्याची चव जाऊ देत. आता त्या पाण्याला अफर्मेशन, पाण्याला नाही, मिठाला आपल्याला अफर्मेशन द्यायचंय. मीठ हातात घ्यायचं, वाटी घ्यायची हातामध्ये आणि त्याला आता 21 वेळा नाही, 3 मिनिटं हिलिंग द्यायचे. किती मिनिटं? 3 मिनिटं. समजा ही वाटी असेल त्या वाटीवरती 3 मिनिटं आपल्याला फक्त हात ठेवायचा आहे आणि सेम अफर्मेशन द्यायचं की थँक्यू, मी तुझी आभारी आहे. दिव्यरेखीच्या कृपेने तू आता पूर्ण फिका पडत चाललेला आहेस. तुझी चव, तुझा खारटपणा खूप कमी होत चाललेला आहे. तू आता खूप फिका पडत चाललेला आहेस. तू टेस्टलेस बनत चाललेला आहेस, असं सांगायचं. दिव्यरेखीच्या कृपेने तू खूप फिका आहेस. यू आर टेस्टलेस ना. तुला कुठल्याही प्रकारची चव आता उरलेली नाही. तू खूप फिका पडत चाललेला आहेस. तुझी चव आता कमी होत चाललेली आहे. तुझी चव फिकी पडत चाललेली आहे. असं बोलत पुढचे 3 मिनिटं त्या मिठाला हिलिंग द्यायची आहे. अफर्मेशन कंटिन्यू देत राहायचं आहे. Focus on your affirmation and focus on your vibrations and energy.
ज्यांचं झालं असेल त्यांनी पुन्हा एकदा चव बघा पिठाची. चिमूटभर घ्या आणि चव बघा. जास्त नाही वाटली मला. थोडी कमी मीठ आहे ते काय पूर्ण चव जाणार नाहीये ती. नाही, आणि 3 आपण मिनिटं ही नाहीये. हा काय बोलता? हा जास्त नाही पण आहे थोडीफार झाली. कमी झाली असणार. आपण कमी करतोय. त्याला टेस्टलेस बनवत नाही. त्याला टेस्टलेस बोलल्यावरती ते मीठच का निवडलं? कारण की मीठच अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये एवढी तीव्र चव आहे. आणि त्या तीव्रतेला जर आपण कमी करू शकलो 3 मिनिटांमध्ये तर येस, फूड चार्जिंग इज पॉसिबल, वॉटर चार्जिंग इज पॉसिबल. ठीक आहे, म्हणून मीठ निवडलं. नाहीतर रोज त्या मिठाला आपल्याला चव बदली करायला जाण्याचा उद्देश नाही. ठीक आहे, हो. तसं बघायला 3 मिनिटं पण 2च मिनिटं झालेलं आहे. असो, आता काय करायचं आहे, हे कशासाठी आपण केलं? तर हे याच्यासाठी केलं की आपण रोज पाण्याला आणि आपल्या अन्नाला चार्ज करू शकतो आपल्या अफर्मेशन. ह्याचा उपयोग डेली लाईफ मध्ये कसा करायचा, ह्याच्यावरती जे कोर्सेस केले जातात, वॉटर चार्जिंग, फूड चार्जिंग, हा, ही किती सोपी गोष्ट आहे. ठीक आहे, त्याला आपल्याला काय, पण ऑब्व्हियसली त्याला आपल्याला काय लागेल, शक्तिपात लागला. पण आपण आपल्या अफर्मेशनने आता आपल्याला पाण्याला चार्ज करून काय मिळवायचंय, तर कोणतीही आपली इच्छा असेल किंवा आपलं स्वास्थ्य म्हणून, तर आपली हेल्थ आपल्याला हवं असेल तर आपलं रोज आपल्या बॉटल्सला, आपल्या जिथेही आपण पाणी स्टोअर करून ठेवतो, मे बी ते बॉटल असेल, मडकं असेल, आपला ग्लास असेल साध्या पाण्याने भरलेला, त्याला आपण चार्ज करू शकतो. चार्ज करू शकतो म्हणजे त्याला अफर्मेशन देऊन त्याला हील्ड वॉटर किंवा चार्ज वॉटर बनवू शकतो. आणि ते रोजच्या रोज जेव्हा आपण ग्रहण करू तेव्हा आपली हिलिंग पाण्याच्या थ्रू सुद्धा होऊ शकते. आणि हे फक्त स्वतःपुरतं आहे का, तर नाही. घरामध्ये जिकडेही आपण स्टोअर करून ठेवतो वॉटर, समजा एखादं कंटेनर आहे, मडकं आहे, तर त्याला आपण चार्ज करू शकतो. सेम गोज विथ आपलं फूडला, फूड चार्जिंग सुद्धा करू शकतो. फूड चार्जिंग कसं, रोजचं जे जेवण बनेल त्याच्यावरती फक्त आपल्याला हात ठेवून काय करायचं आहे, एनर्जी ट्रान्सफर करायची आहे किंवा हिलिंग द्यायची आहे, चार्ज करायचं आहे की हे अन्न जे कोणतीही व्यक्ती ग्रहण करेल त्याला सर्वोत्तम हेल्थचा लाभ प्राप्त आरोग्याचा लाभ प्राप्त झालेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण इनडायरेक्ट हिलिंग सुद्धा करू शकतो थ्रू वॉटर अँड आर फूड. हे का करावं लागतं, कारण की आत्ताचं पाणी आणि आत्ताचं अन्न कसं आहे ते आपल्याला माहिती आहे, किती विटॅमिन्स आणि याच्याने भरलेलं आहे. तर ते सुद्धा आपल्याला चार्ज करून किंवा हील करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्या मार्फत सुद्धा आपण हिलिंग आणि त्याच्यामध्ये पाहिजे तेवढे न्यूट्रिशन आपण मग इंटेन्शनने त्याची क्वालिटी आपण बेटर करू शकतो. ह्याचं मेन काम हे आहे, बाकी काय नाही. ह्याच्यासाठी हे शिकवले. इथे कोणतं आपल्याला जादूचे प्रयोग नव्हते करायचे की पाण्याची बघा चव चेंज केली आणि मिठाचा खारटपणा नाही. आपल्याला फक्त प्रूव्ह करायचं होतं की हे वर्क होतं की नाही होत. हे तर कळलं की हे वर्क होतं, 1-2 मिनिटाच्या ह्याच्याने जर कमी काम करू शकतो. आणि हे जर आपण रोज केलं तर हळूहळू स्टेप बाय स्टेप किती मोठ्या ह्याच्यामध्ये आपण अचीव करू शकतो गोष्टी. कारण की आजकाल आपण काय केलं आहे, आतो का काम दातो को, दातो का काम आतो को. सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट ऑर्गन कोणतं आहे, जो सतत काम करतो, ते म्हणजे आपले दात. आणि सगळ्यात वीक म्हणजे नाजूक कोण आहे, ते म्हणजे आतड्या. पण असं बका खातो की त्या आतड्यांवरती ताण येतो, दातांचं काम आतड्यांना देतो डायजेस्ट करायला आणि आतड्यांचं काम देतो दातांना. ओके, त्यामुळे जर हे त्यासाठी काही गोष्टी आहेत त्या आपल्या नकळत आपण सवयच झाली, आपल्याला माहितीच नाही की आपण चुकीच्या करतोय किंवा तिथे सुधारणं गरजेचं आहे. त्यासाठी मग हिलिंग किंवा अशा पद्धतीचा आपण गोष्टी करू शकतो. आता आपल्याला वेळच तेवढा कमी आहे, 5 मिनिटांमध्ये जेवण उठायचंय, त्यामुळे असंच 32 वेळा का प्रत्येकात चावणार आपण आता नाही, आपल्याला पण माहिती. ठीक आहे, वेळ असेल तरी पण चावणार नाही, पण माहिती आपल्याला. ठीक आहे, सवय लागली. तर ते आहे, फॅक्ट आहे तर आहे. मग त्याच्याच बदल्यात आपण दुसरं काय करू शकतो, तर हे तिथे ह्या पद्धतीने आपण त्याला हील करू शकतो. त्यासाठी आपण हे शिकलो. म्हणून लेवल 1 काय आहे, सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन. या छोट्या छोट्या जिथे चुका आहेत तिकडे आपल्याला हळूहळू आपल्याला करेक्शन करत करत आणायचं आहे. हे तर डेली लाईफचे काही 2-3 मिनिटाचे कामं आहेत. लेवल 2 ला गेल्यावरती मग तिथे आपण ऍक्च्युअल जे काही इश्यूज आहेत ते मग कसे सॉल्व्ह करायचे ते बघत असतो. त्याच्या वेगळ्या टेक्निक्स असतील. ओके, चालेल. आता कोणाला काही डाऊट?
हे कसं वापरायचं सिम्पल आहे. अन्नावर करायचं. आता जे केलं म्हणून तर प्रॅक्टिकल करून घेतलं जातं की सो दॅट याच्या पुढे आपल्याला वापरतो. इथे याच्या पुढे पण वापरायचं. लाईफ लॉंग वापरलं तरी सुद्धा चालेल. ओके. हा बोला. कट करायचं का? आता आता कट ह्याला आपण कट करायची गरज नाहीये. तुम्ही दुसऱ्यांच्या एनर्जीला जेव्हा हील वगैरे कराल ना तेव्हा कट केलं चालणार आहे. स्वतःला जेव्हा हील केलं त्याच्यानंतर पण कट केलं चालणार आहे. heal आपण आता करायच्या स्वतःला केलं अगोदर ना. काय बोलताय? आता आपण heal स्वतःला केलं ना. हा स्वतःच्या हिलिंगच्या वेळेस कट केलं तरी चालणार आहे, नाही केलं तरी चालणार. ठीक आहे. मॅम heal करायच्या अगोदर प्रत्येक वेळी ती प्रार्थना फक्त बोलायची बाकी काही नाही का? नाही आता सध्या तेवढंच आहे. हा ते प्रार्थना बोलायची ना फक्त. हो 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 चालेल. ठीक आहे चालेल. थांबूया आता आपण. ओके विल सी यू टुमॉरो. टुमॉरो विल बी 7 चक्र आणि डिटेल मध्ये आपण उद्या 7 चक्राचं बघणार आहोत की माणूस कसा काय वागतो आणि कशामुळे वागतो. तुमच्याशी बोल. बोलायचं असं तर कसं फोनवर वगैरे? सेम नंबर आहे जो ऑफिसचा नंबर आहे ज्याच्यावरून मेसेज येतात. ओके त्या त्याच्यावर call नंबरवरती एक आपला टायमिंग आहे सकाळी 10:30 to 11:30. ओके सकाळचं ना चालेल. आणि तो एकच मला वेळ भेटतो 1 ते 2 तासाचा जिथे आय एम फ्री बोलण्यासाठी. त्यामुळे तो आपण कॉलिंगसाठी ठेवलेला आहे. थँक्यू सो मच. येस येस थँक्यू सो मच. ओके थांबू आता आपण. थँक्यू मॅम. थँक्यू. येस येस.